कालचा जो आपला भाग होता तो एकदम ईझी होता. ज्यामध्ये तुम्हाला कॉमन डिफरन्स सांगता येणं, ए आहे की नाही चेक करणं, या गोष्टी होत्या. आता 5.2 ही जी तुमची एक्सरसाइज आहे, ही कशावर डिपेंड आहे? nth टर्म. म्हणजे आपण चे क्वेश्चन इथं पाहतोय. यामध्ये हा एकदम बेसिक एक क्वेश्चन बघू आपण. जसं इथे डायरेक्ट A7 आहे, कॉमन डिफरन्स 3 आहे, नंबर ऑफ टर्म्स 8 आहे. तर आपल्याला nth टर्म काढायची आहे. तर आपण लिहिणार इथं an इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. आता हे लिहून लिहून पाठ होऊन जात हा. याला माळ घेऊन जपत बसायचं नाही. हे यूज करत करत पाठ होतं. इथे लिहायचं जनरल टर्म. आता व्हॅल्यूज ठेवा. हे आपल्याला काढायचंय A7 N8 D3. बॉड मास लावा आधी. इथे 7 इंटू 3 21 28 झालं. तर इथे nth टर्म असेल 28. चला हा एक बेसिक क्वेश्चन होता. आता यामध्ये एक क्वेश्चन घेऊ आपण थर्ड. बघा यामध्ये कॉमन डिफरन्स -3 आहे, नंबर ऑफ टर्म्स 18 आहेत आणि लास्ट टर्म -5 आहे. तर फर्स्ट टर्म विचारली. त्याच फॉर्म्युल्याला फक्त मागं पुढे करायचंय. an a प्लस n-1 इंटू d. मी तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या काही आयडिया सांगितल्या होत्या, त्या वापरायची सवय लावून घ्या. पुढे जेई मध्ये फायद्याला येईल. a काढायचंय, n18 आहे आणि डिफरन्स -3 आहे. तुम्हाला आठवत असेल मी गोष्ट सांगितली होती. हा -3 इथं अज्युम करत चला. तर हा -3 आता बघा इथं ऍक्च्युली किती आहे? हा 17 इंटू -3 आहे. तर हा प्लस मायनस मायनस 51 होईल. तर इथून a ची व्हॅल्यू असेल -5 प्लस 51. इट इज 46. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये एक काढूया. हे सोपं आहे. चला फोर्थ बघा. फर्स्ट टर्म -18.9, कॉमन डिफरन्स 2.5. इथे नंबर ऑफ टर्म्स काढायच्यात आणि लास्ट टर्म दिली आहे 3.6. याच्यात सगळ्या टाईपचे क्वेश्चन आहेत खाली वर्ड प्रॉब्लेम्स. ते थोडेसे नीट शिकून घ्या. an is a plus n-1 into d. लास्ट टर्म 3.6 हा -18.9. n काढायचा आहे आणि d आहे 2.5. आता इथलं कॅल्क्युलेशन थोडस लक्ष देऊन याला याच्यासोबत कधी सॉल्व्ह नाही करायचं. याला पहिल्या स्टेप मध्ये इकडे घेऊन या. त्याला प्लस करा आणि इकडे मी नेहमी सांगतो, ऐका बरं, मेन पार्ट सुरू झाला. याला ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय करत जाऊ नका. दोन गोष्टी. पहिल्यांदा a इकडे आणत जा आणि ह्याला ब्रॅकेट सोबत नाही घ्यायचं कधीही. विनाकारण कॅल्क्युलेशन लांबतं. सोपं काम करायचं. हे झाले 15, हे झाले 22, 22.5. हा 22.5 इकडे डिवाइड करायचा आणि ह्याला सेपरेट करायचं. इथे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी नाही लावायची. तर बघा डेसिमलचा डिफरन्स आहे. वर आणि खाली सेम प्लेसवर आहे डेसिमल. एक प्लेस कॅन्सल होईल. तर इथे बघा 25,9,225. ठीक आहे. तर 9 इज इक्वल टू n-1. ह्याला इकडे घेऊन या. n होतो 10. आता समजलं हा डबा काय वगैरे काम नव्हतं. चलो नेक्स्ट. पाहत चला. मला या एक्झरसाइजचा आवडणारा प्रश्न थर्ड क्वेश्चन आहे. छान आहे. सगळ्या टाईपचे क्वेश्चन मस्त फिरवलेत. अरे चल ना बाबा.
लक्ष द्या, सेकंड मधलं फर्स्ट 30th टर्म काढायची आहे. याचा अर्थ आपल्याला इथून यायचंय A30 ला. तर लिहायचं इथं फर्स्ट टर्म 10, कॉमन डिफरन्स 7 - 10 -3. बघा डिक्रीजिंग एबी आहे म्हणून डिफरन्स निगेटिव्ह आला पाहिजे. एन आपल्याला 30 पर्यंत जायचे म्हणून एन ला 30 माना, तर A30 काढायचंय. तर फॉर्म्युला ठेवूया. इथं मल्टिप्लाय नसते बरं. एन ला 30 घ्या, 8 10 एन अगेन 30, डिफरन्स -3. मी सांगितलं ह्याला इकडं आता आणण्याची गरज नाही. हा झाला मायनस, बघा इथे झाला 29 into -3. तर 10 - 87. It must be -77. चलो सेकंड 11th टर्म घ्यायची. फर्स्ट टर्म घ्या -3, कॉमन डिफरन्स घेताना A2 - A1 हे मायनस दोनदा येईल. लक्ष द्या, हा फॉर्म्युल्यातला मायनस आणि हा नंबरचा साइन आहे. तर इथून डिफरन्स येतो -½ + 3. काय येतो -1 + 6/2 दॅट इज 5/2. डिफरन्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे ही इन्क्रीजिंग एपी आहे. आणि ते करते बघा आता पॉझिटिव्ह टर्म्स यायला सुरू झाले कारण ते पॉझिटिव्ह आहे. तर हे अंडरस्टँडिंग पाहिजे. आता घ्या an. आपल्याला इथे काय काढायचंय 11th टर्म. तर A11 लिहा, हा -3, इथे 11 लिहा आणि हा 5/2. तर हा -3 प्लस 10 into 5/2, इथे 5, 10 झाला 25, तर 22. सो +22 इज द आन्सर. हे सगळे बोर्ड एग्जाम साठी परफेक्ट क्वेश्चन आहेत. ये है सबसे बढ़िया. चला, सोपे सोपे काही क्वेश्चन, काही मध्ये भरपूर सर्कस आहे. आता एक गोष्ट, तुम्हाला मधल्या टर्म जेव्हा जेव्हा काढायच्या असतात तेव्हा अवघड काम आहे. कारण पहा, पहिल्यामध्ये तेवढी अडचण येईल का नाही येईल माहित नाही मला. अडचण येणारच आहे. का माहितीये? सेकंड टर्म माहितच नाही. तर डिफरन्स कसा सांगणार? आणि ह्याला एवढा हलक्यात घेऊ नका. या पूर्ण एक्झरसाइज मध्ये मला हा क्वेश्चन आवडतो. आणि हे डबे डबे टाकलेत पण भरपूर डोक्याला ताण आहे. काम भरपूर आहे कारण इथं ऍक्च्युअल एक इक्वेशन बनतं. आता आपल्याला जर इथला नंबर काढायचा आहे तर डिफरन्स माहित पाहिजे आणि डिफरन्स आपल्याकडे नाहीये. एवढंच माहिती की ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड आणि ही थर्ड आहे. तर आपल्याकडे 2 नंबरचा डेटा आहे. थोडा पहा, नीट समजून घ्या. पहिला समजला ना, तुम्ही हे खालची कोणतेही काढू शकता. हे सगळे डबे काढता येतात मधले. जेव्हा जेव्हा फर्स्ट टर्म माहितीये पण सेकंड माहित नाही, तो क्वेश्चन टफ असतो. किंवा फर्स्ट माहित नाही, सेकंड माहिती तरी टफ असतो. कारण इथं काम वाढलं. का वाढलं? ऍक्च्युअल हा नंबर आणण्यासाठी तुम्हाला डिफरन्स माहित पाहिजे आणि डिफरन्स साठी तुम्हाला 2 इक्वेशन तयार करावं लागतं. आणि हा मेन मुद्दा आहे. एक चांगलं काम झालं. A3 माहितीये, A1 म्हणजे A माहितीये. इथं आपण लिहिणार A किती आहे 2 आणि A3 किती आहे 26. आपण an चा फॉर्म्युला लावूया. D माहित नाही हा. an म्हणजे आता मी A3 लिहितो. जे माहिती तेच घ्या ना. A3 इज A प्लस, आता थर्ड नंबर वर आहे, D माहित नाही. A3 किती आहे 26, 2 प्लस 2D. आजपासून एक नवीन गोष्ट अप्लाय करायला शिका. तुम्हाला जेव्हा कोणी म्हणते A20 सांगा, T20 नको आता.
एप्रिलमध्ये. A20 सांगा. तर डायरेक्ट फॉर्म्युला लिहायला शिका. A+19D हे डायरेक्ट लिहायला शिका. n-1 लिहित बसण्याची गरज नाही. कारण इथं नेहमी इथला एक मायनस होतोच. त्याच्यामुळे हे डायरेक्ट लिहायला शिका आजपासून. पुढे काम पडणार आहे म्हणून सांगितलं. आता पहा, हा 2D झाला. तर इथून कळतं 2D झाला 24, D झाला 12. डिफरन्स समजला तर आपल्याला काढायचा आहे A2. मी आताच म्हणलं A2 साठी A+1D लिहिणार आपण. तर A2 आणि D12 त्याच्यावरून कळतं A2 आहे 14. बघा डिफरन्स आला ही टर्म आहे. सगळा खेळ डिफरन्स आणि फर्स्ट टर्मवर डिपेंड असतो. आता यामध्ये हे आणि हे काढायचंय. हा अजून चांगला क्वेश्चन आहे. चला, या क्वेश्चन मध्ये A माहित नाही. काय माहिती आहे त्याच्याकडे लक्ष द्या. A2 माहिती आहे 13 आणि A4 माहिती आहे 3. आणि इथून क्वेश्चन मस्त बनतो. इथे दोन इक्वेशन्स बनतात. A2 ला लिहा A+1D. ठीक आहे. तर इथून आपल्याला कळतं सर A माहित नाही, D पण माहित नाही, वाईट अवस्था आहे. आणि फक्त ह्याची व्हॅल्यू माहिती आहे 13. हे पहिलं इक्वेशन बनते. ठीक आहे. आता आपला लिनियर इक्वेशनचा चॅप्टर आला. XY च्या जागी AD आला. A4 आहे. तर काय होते A+3D. A4 ला डायरेक्ट लिहा. ती व्हॅल्यू किती आहे 3 आहे. त्याच्यानंतर कळाले टर्म्स डिक्रीज होत आहेत. तर ह्याला निगेटिव्ह व्हावं लागेल. नेहमी अशा क्वेश्चन्स मध्ये सबट्रॅक्शन करायचं. केलात तर एक केलात की A मरतो. आणि D निगेटिव्ह 2D होतो. आणि इथे येतो 10. बघा D आला -5. कळलं निगेटिव्ह येतं. हा निगेटिव्ह आला की फ्रॉम 1 इक्वेशन नंबर 1 वर या. A आणि D ची सम किती आहे 13. तर इथं -5 येईल आणि इथून डायरेक्ट A18 येईल. चला, आपल्याला इथून पहिला डबा सापडला. आता काढायचा आहे A3. आता आपल्याकडे सगळंच आहे. A3 ला सर आम्ही डायरेक्ट लिहितो A+2D. तर A पण माहित झाला, D पण माहित झाला. आता कोणाचीच वाट बघायची नाही. इथे येईल 8. ओके. आणि बघा डिक्रीजिंग AP आहे आणि 5 ने कमी होत आहे. दिस इज व्हेरी नाईस टेक्निक. आता हे काढता येईल. ह्याच्यासाठी काय कराल. A माहितीये, A4 माहितीये. A4 ला काय लिहिता A+3D. सबट्रॅक्ट करून A कॅन्सल करा, D येतो. सेम मेथड आहे. नेहमी असेच क्वेश्चन्स आहेत. इथे काय करता. चला चौथ्यावर जाऊ आपण. इकडे जायचं तुमच्या मनावर. ओके. नेक्स्ट चला फोर्थ घ्या. फोर्थ मध्ये A किती आहे -4. आता बघा A6 आहे. तो 6च आहे. तर चला A6 ला काय लिहिता येते A+5D. A तर माहितीच आहे. तर A+5D ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. A ची व्हॅल्यू किती आहे -4. तर इथून 5D किती झाला 10. तर D झाला 2. D आला तर आता काहीच टेन्शन नाही. इथे काय घ्यायचं आहे A2. A2 असतो A+D. तर A -4 डिफरन्स +2. तर सेकंड डबा -2. आता सर A3, A4 आणि A5. A2, 3, 4, 5. A3 साठी A+2D. 3D. हे डायरेक्ट याची आयडिया समजली सगळ्यांना. छान. तर A आहे -4. 2 × 2. तर बघा हे 0 व्हायले. व्हायचं नाही. सपोज काय 0 झालं. 2 कमी व्हायले ना. कमी होत आहे. कमी होत आहे तर -2 मधून 2 गेल्यावर 0च राहणार. तर म्हणायचं नाही 0 आला काहीतरी चुकलं. तसं काही नसतं. इथे 3D. तर बघा इथे येते +2. 2 ने वाढतंय ना. 2 ने वाढलं तिथे 4च यावं लागेल. पण डायरेक्ट लिहू नका.
हा -4, 4 into 2 बघा -4 + 8 is +4. अशा प्रकारे आलं. आता मला वाटते ह्याच्यासाठी काही वेगळं डोकं लावायचंय? छान. विषय काढला म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 जो आहे, त्याच्यात एक कॉन्सेप्ट शिकवतो. त्यामधल्या डब्याला एक्स माना. आपल्याला माहिती आहे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स सेम असतो. ठीक आहे? इज एन एपी. तर हा एपी असेल तर A2 - A1 मस्ट बी इक्वल टू A3 - A2. ये हमने ऑलरेडी किया था. तर x - 2 इज इक्वल टू 26 - x. पुढचा मायनस मागचाच असतो नेहमी. तर x ला इकडे घेऊन या 2x होईल. याला तिकडे पाठवा, हे होईल. x किती येतो? 14. आणि हा डब्बा तुमचा 14 आपण ऑलरेडी काढलेला आहे. माझं एक वाक्य आठवते का? मी 6वी-7वी पासून सांगतो. जसा पुढचा क्लास येतो ना, मॅथ्स सोपं होत असते. आपण जेव्हा AM शिकतो, मी जे आता केले ना, दिस इज कॉल्ड AM. आणि त्याचा अजून एक प्रकार सांगतो. हे तर मी प्रॉपर्टी वापरली. याला OR मध्ये अजून एक मेथड आहे. युजिंग AM. सर हा काय प्रकार आहे? दिस इज कॉल्ड अरिथमेटिक मीन. अरिथमेटिक मीन इज नथिंग बट ॲव्हरेज. काय असतो बघा. जर मी A, X आणि B असे 3 नंबर घेतले, जे AP मध्ये आहेत, तर यालाच लावा. x - A कशाला इक्वल येतो? B - X ला. तर बघा 2x कशाला इक्वल येतो? A + B ला. तर x काय असतो? A + B/2. AP मधल्या टर्म्स असतील तर फर्स्ट आणि लास्ट टर्मला ऍड करा, हाफ करा, मधली टर्म येते नेहमी. बघा या दोघांची सम करा, दिसणार नाही पांढऱ्या कलरमध्ये. यांची सम करा -4. -4 चा हाफ करा -2. आला प्राणी. या दोघांना ऍड करा 0. 0 चा हाफ करा, 0च असते. या दोघांना ऍड करा, त्याचा हाफ करा. बघा रांगोळी स्पर्धा. हे 8 झालं. 8 चा हाफ करा 4. दिस इज कॉल्ड अरिथमेटिक मीन. अरिथमेटिक मीन असा असतो. त्याचा एक भाऊ असतो जॉमेट्रिक मीन, √AB. आणि तिसरा असतो HM, हार्मोनिक मीन. आणि तिघात एक रिलेशन असते. AM इज इक्वल टू और ग्रेटर देन GM इज इक्वल टू और ग्रेटर देन HM, जे हम जेई मेन्स में पढ़ाते हैं. आता तुम्ही लक्षात ठेवा, x काढण्याची ही पद्धत पण आहे. when you have only 3 terms, no problem. 3 consecutive terms in an AP can also be found using this concept. मी हे जे वापरले ना, यालाच म्हणतात AM मेथड. आता NCERT मध्ये याचं नाव नाहीये अरिथमेटिक मीन म्हणून, पण केले अरिथमेटिक मीन आणि हा त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. 3 टर्म्स AP मध्ये असतील तर फर्स्ट आणि लास्टच्या सम करून हाफ केल्यावर मिडल टर्म येते. दॅट इज अरिथमेटिक मीन. ओके, समजलं? छान. तुमचा कोणताही डाऊट असो, मी सॉल्व्ह करेल. चलो, लक्ष देत चला. 5वीला एक कविता होती. वर्क while you work, play while you play, to be useful and happy, that is the way. All that you do with your might. Things done by halves are never done right. One thing at a time and that done well is a very good rule as many can tell. हे वाक्य मला जास्त आवडते. वन थिंग ॲट अ टाइम अँड दॅट डू वेल. एका वेळी एकच काम करा ते परफेक्ट करा. म्हणून मी शिकवताना नीट लक्ष द्या. एवढंच सांगायचं होतं. आता पहा, तर या क्वेश्चन मध्ये विच टर्म ऑफ दिस AP इज 78. म्हणजे असं लिहित गेलो तर कितव्या जागेवर 78 येईल असं त्याला म्हणायचंय. आता आम्ही इथं आलं की आम्ही थांबणार आहेत. मी तुम्हाला म्हणले की नाही असा एक प्रश्न येतो. मी जे टाईप सांगितल्या त्यातली ही टाईप आहे. चलो, 4 आपल्याला दिलेली AP ही आहे. बरं आहे का श्रीनिवास? चला, A किती आहे? 3.
कॉमन डिफरन्स पटकन लिहायचा +5 आणि an 78 आणि आपल्याला माहित नाही हा कितव्या जागेवर आहे. त्याला n काढायचं आपल्याला. तर आपण छानपैकी an इज इक्वल टू लिहूया. व्हॅल्यूज ठेवूया. याला 78 लिहा. आता खड्डा नंबर 1. खूप सारे स्टुडंट n ला किती म्हटलेलं आहे मी? बघा an ला 78 म्हणलंय. काही जण इथे शहाणपणा करून A78 लिहितात. हा खूप मोठा खड्डा आहे AP मधला. इथे अडकलात की संपलात. ऍक्च्युली क्वेश्चन म्हणतो n काढा तुम्ही आधीच n सांगितलं 78. तर असं काही पण लॉजिक लावायचं नाही. खड्डा आहे. माझं काम आहे सांगणं. मी सांगतो. पडायचं पडा. शेवटचा नंबर आपण 78 मानलेला आहे. मानलाय म्हणजे मी दिलाय. फर्स्ट टर्म. आता इथं 78 लिहू नका कृपा करून. तो काढायचा आहे. आणि डिफरन्स +5 आहे. आता मी सांगितलेली टेक्निक आधी ह्याला इकडे आणा. त्याला ब्रॅकेटमध्ये कधी मल्टिप्लाय करू नका. त्याला डिवाइड करा. ही सवय लावून घ्या आतापासून. फायदा होईल. हे 15 येतं का बघा. आणि इथून n येतं 16. म्हणजे 78 इज 16th टर्म. छान. आगे बढ़ो. हाँ. फाइंड द नंबर ऑफ टर्म्स इन ईच ऑफ द फॉलोइंग एपीज. आता इथं n काढायचंय. मी तुम्हाला सेकंड सांगतो. फर्स्ट तुम्ही करू शकता. नंबर ऑफ टर्म्स काढा म्हणजे n काढा आणि n ला नेहमी नॅचरल ठेवा. चला 18, 15, हाफ, 13 कुठपर्यंत जायचंय? -47. फर्स्ट टर्म 18. कॉमन डिफरन्स सर धिस मायनस धिस. हे किती आहे हो? 31/2 आहे. म्हणजे किती आहे? 31 मायनस 36 आहे. कळाले का? लहान होत चालले बघा. निगेटिव्ह आहे. डिक्रीजिंग एपी आहे. तर याचा कॉमन डिफरन्स -5/2. Next important thing to be noted, common difference always keep in fraction. If it is, don't make it in decimal. जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत असंच ठेवा. आपल्याला काढायचंय n. तर an लावा. an -47 आहे. फर्स्ट टर्म 18. n is to be found. ही आहे -5/2. चला याला इकडे आणा. हे 65 होईल निगेटिव्ह मध्ये. दिसलं? आता इकडे कोण उरला? n-1 इंटू -5/2. तर n-1 ला सेपरेट करा. याला इकडे आणा. आपल्याला माहिती आहे तो रेसिप्रोकल होईल. तर हा झाला 13 आणि हा झाला +26. आता कळलं? n मायनस येऊ शकत नाही. द नंबर ऑफ टर्म्स इज 27. मी सेकंड सांगितला. हा तुम्ही करू शकता. मिस्टर DIY. डू इट युअर सेल्फ. हा आता लक्षात घ्या. हे स्वतःच स्वतः करायचं नंतर. आता नाही. तुम्हाला करा म्हणलं की तुम्ही कधी करताल हे देवालाच माहित. नेक्स्ट. आता आले आपले पुढचे 2 डब्बेवाले प्रश्न. काय म्हणता? तुम्हाला करू द्या. तुम्हाला करण्यासाठी बुकलेटमध्ये खूप क्वेश्चन आहेत. काळजी करू नका. ते नीट करा. मला आनंद होईल. पुस्तकातले क्वेश्चन करण्यात काही शहाणपणा नाही. चेक वेदर -150 इज टर्म ऑफ एपी. आठवते टाईप आपण पाहिलेली? याच्यामध्ये हे येईल की नाही हे कशावरून ठरवतो? n नॅचरल येण्यावरून ठरवतो. तर आपण एक काम करायचं. इथं a ला 18 माना. सॉरी माना कशाला? 11 दिलाय की. हां. डिफरन्स 8 - 11 -3 आहे. आता हे आहे की नाही माहित नाही, पण सध्या त्याला मानून चलूया. तर याच्यासाठी आपल्याला n काढावं लागेल. जर n नॅचरल आला तर हे याच्यामध्ये आहे. नाहीतर नाही. खतम. तर लावा an.
इट्स युअर रेस्पॉन्सिबिलिटी, हा लक्ष देणं माझं काम नाही. एक जरी तुम्ही लक्ष देऊन नाही केलं, पुन्हा अडचणी येतील. हा निगेटिव्ह करा. याला इकडे आणा, -161 होते का बघा? छान. इकडे कोण राहिला? धिस. आता याला मला इथंच कळायला याचा प्रॉब्लेम झाला बघा. हे -3 आलं. बघा हा डिव्हिजिबल नाहीये. तर हा एक फ्रॅक्शन बनला. 161/3 आणि +1 इकडे आला. आता चेक करू. 161 + 3/3 कितना हुआ? हा पण 3 ने डिव्हिजिबल नाही. नाही रे दादा, सम 11 यायली. 11 म्हणजे 1 + 1 2. 3 ने डिव्हाईड करण्यासाठी 3 नाहीतर 6 नाहीतर 9 आलं पाहिजे. मी कालच आमच्या शाळेत 5th स्टँडर्डला शिकवलंय नवोदयमध्ये. आता आहे का? तर n नॅचरल नाहीये. n is not natural. So -150 is not a term of given AP. मस्त पकडायचे प्रश्न, काही नाही. आनंदी आनंदकडे. शिकत राहायचं, फ्रेश राहायचं तर मॅथ करत राहायचं. फाइंड 31st टर्म. लगेच 31 डिसेंबर नका डोक्यात. एपी ज्याची 11th टर्म आणि 16th टर्म माहिती आहे. आता गेलतो आपण A3, A5, A6 डब्याचे क्वेश्चन आहेत ते हेच आहेत. चलो A11 किती आहे? 38. मी आता सांगितलं याचा अर्थ A + 10D 38 आहे. याची एक स्टँडर्ड मेथड आहे. मी आता जी सांगायला तीच वापरायची. आणि जर तुम्ही जेईच्या क्लासमध्ये बसलेला असाल तर मी डिफरन्स काढायची एक ट्रिक सांगतो डायरेक्ट. ती इथं नाही सांगत. आता A16 किती आहे बघा. जिथली गोष्ट तिथंच पाहिजे, नाही तर ट्रिकच वापरताल. परीक्षेत मार्क पडायचे नाही. A + 15D किती येतो? 73. अशात मी सांगितलं नेहमी सबट्रॅक्ट करायचं. नेहमी सबट्रॅक्ट करायचं. कुठून करायचं तेवढं माहित पाहिजे. 2 - 1 कारण बघा सेकंडची व्हॅल्यू जास्त आहे. सर 1 - 2 केलं तर काही फरक पडत नाही. हे बघा मी एक दोन्हीला रिमिक्स गाणं करायला. हा. A + 10D 38. सबट्रॅक्शन मध्ये साइन बदलायचे असतात. याला कॅन्सल करा. 5D इथे 5 आणि इथे अरे 3. तर बघा डी किती आला? 7. होय. हा मी वरचा प्रश्न बघायलो. हे बरोबर आहे. डी किती आलं? 7. मी हे बघायला म्हणलं डिक्रीजिंग एपी आणि डी कसं काय पॉझिटिव्ह आला? क्वेश्चनच वेगळा आहे. होत असते बेटा, आता माझं वय झालं. डी किती आला? 7. आता आपल्याला काय पाहिजे? 31st टर्म काढायची आहे. इसको कुछ शॉर्टकट ज्ञान दो. पुढे आहेत चांगले प्रश्न, ते तर करू आपण. काय होते बघा. ए काढू आता. त्याला कुठे ठेवता? कुठेतरी एकात ठेवा. 1 मध्ये ठेवा. तर 10 × 7 लिनियर इक्वेशनचा झाला कॉन्सेप्ट माहिती आहे ना? तर बघा ए किती येतोय? -70 ना? ओके. इन्क्रीजिंग एपी आहे. फर्स्ट टर्म निगेटिव्ह होती, मग ते 7 न वाढत गेलं. असा त्याचा अर्थ आहे. किती आले बाबा हे? 32 आले 32. -32 येईल ना? चला ए आला, डी आला. ए आणि डी आला की एपी येते जगातली कोणती पण. आपल्याला काढायचे A31. ते असते A + 30D. ठेवा. -32 30 × 7. हे आपापलं करा आता. मला बेरीज वजाबाकी लावू नका. कळलं ना काय केलं ते? छान. भरपूर आहेत. पोटभर प्रश्न आहेत. अब आएगा मजा. हां. चला हे 2 प्रश्न आता तुम्ही करा. खूप वेळ झाला आळशीसारखं बसलात. सोडवा याला. क्वेश्चन नंबर 8. आता मध्ये-मध्ये बोलू नका. रेकॉर्डिंग होत असताना.
एका एपीत 50 टर्म आहेत, त्याची थर्ड टर्म 12 आहे, म्हणजे A3 12 आहे. म्हणजे तुम्ही लिहू शकता A प्लस 2D, त्याला 12 म्हणा. लास्ट टर्म 106 आहे. लास्ट टर्म कोणती आहे? 50च असेल, कारण 50 टर्मचीच एपी आहे. नाही तर म्हणतात सर लास्ट टर्म दिलीच नाही, त्याला एन लिहितात. माहिती आहे 50 टर्म्स आहेत, ते 106. तर A प्लस 49D, याला तुम्ही 106 लिहा. तर 2 - 1 करा. आपण असा क्वेश्चन केलेला आहे. तर बघा हा 2, त्याच्यातून -1 केला तर साइन चेंज होतात. 106 - 12 तर किती राहतात? 9 4 94. चला इथून A कॅन्सल, हा झाला 47D. 94 डबल आहे, डिफरन्स 2 आला. तर याला ठेवा 1 मध्ये. तर A प्लस 2 2 12. तर A ची व्हॅल्यू येते 8. झालं. आता 29th टर्म विचारली आहे, दॅट इज A प्लस 28D. तर 8 प्लस 28 into 2. So answer should be 64. आलं कोणाकोणाचं? छान. एवढं तर यायलाच पाहिजे, कारण मला नंतर अजून भारी प्रश्न घ्यायचे. आता हे येत नसेल तर पुढे जायचा विचार करावा लागेल. 9th, थर्ड टर्म आणि 9th टर्म्स दिलेले आहेत. A3 4 आहे, म्हणून A प्लस 2D 4 होईल. त्याच्यानंतर A9 निगेटिव्ह 8 आहे, तर A प्लस 8D निगेटिव्ह 8 होईल. आता मी डायरेक्ट करतो, सबट्रॅक्ट करूया. इथे साइन चेंज होईल. तर बघा हे जाईल, इथून येतं निगेटिव्ह 6D आणि येतं प्लस 12. तर डिफरन्स निगेटिव्ह येतोय, D -2 आला. आता आपल्याला D आल्यानंतर याला कुठे ठेवा? 1 मध्ये ठेवा. तर इथून A प्लस 2 उत्तर आलं तरी लक्ष द्या बेटा. तर बघा इथून A येतो 8, A आणि D आला. आता आपण असं मानू, लेट An इज 0. nth टर्म कोणती तरी 0 आहे. तर An इज इक्वल टू A प्लस n - 1 into D. इथं 0 घ्या, ह्याला 8 लिहा, n काढावं लागेल, डिफरन्स निगेटिव्ह 2 आहे. तर बघा ह्याला इकडे आणलं तर हा -8 होतो, -2 डिवाइड करा, तर n - 1 प्लस 4 येतो. सो फिफ्थ टर्म इज 0. आलं का हे सगळ्यांचं? किती छान. चला इस बात पे और कुछ करेंगे. करा, सरला यायला असा वेळ लागतंय. चलो, किती झाले आपले? 9, 10 आणि 11. लागा कामाला. चला पाहूया. 10 बघा काय म्हणते, 17th टर्म एक्सिड म्हणजे प्लस ना, 10th टर्म पेक्षा 7 ने जास्त आहे. तर याला लिहा A प्लस 16D, याला लिहा A प्लस 9D. ही आता सवय लावून घ्या. तर A कॅन्सल आउट होईल आणि हा इथं येतो 16D मायनस 9D. तर 7D इज इक्वल टू 7. हा इथं प्लस 1 येते, प्लस 1 येते. हा समजे? छान. आता आता इथं लक्ष द्या, कोणाला कन्फ्युजन असेल तर. या एपी मध्ये तुम्हाला काय करायचंय, अशी कोणती टर्म आहे जी 54th टर्म पेक्षा 132 ने जास्त आहे. तर आधी आपण काय करूया, A54 काढूया. A54 असेल A प्लस 53D. मी आता A वगैरे लिहित नाही हा, तुम्ही परीक्षेत सगळं लिहा व्यवस्थित. आपण परीक्षेची फीस भरतो, सगळ्या पानांना नीट वापरा, पुरवण्या वगैरे घ्या. पुरवण्या म्हणजे सप्लिमेंटरी. हे बघा 3 आहे,
ओके. 54th टर्म काढतोय ना आपण. चला, A54 तर इथं A प्लस 53 डिफरन्स किती आहे 12. तर हे किती येते बघा, 12 त्रिक 36, 3 60 आणि 3 63. तर हे किती आले 639. आलं का हे? हा, आता तुम्हाला काय म्हणते, रिक्वायर्ड टर्म 639 पेक्षा 132 जास्त. तर बघा, हे 11, हे 7, 771 बरोबर आहे का? गुड. लेट an आपण ह्याला मानू ना, ही टर्म आहे ती. तर an इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. डिफरन्स तर नाही बदलणार, एपी फिक्स आहे. 771 फर्स्ट टर्म 3. आपल्याला हेच तर काढायचे कितवी टर्म आहे, आणि डी आहे 12. 768 येतोय. आणि बघा, मी इकडे सांगितलं 12 डिवाइड करा. तर हे 12 6 72, हे 4 करेक्ट आहे. तर याची 65th टर्म असेल. सो 65th टर्म इज रिक्वायर्ड आन्सर. काय बेटा कोणी पर तू कसा का काढणार परीक्षेत असेल. हा बस, बाकीची तू स्टोरी मला सांगू नको. तू कसं काढलं ते रामायण महाभारत नको नको सांगू रे. चला, 12 नंबरचा क्वेश्चन आहे, बोर्ड साठी छान क्वेश्चन आहे हा, त्याला मार्क करत चला. 1000 टर्मचा डिफरन्स आहे 100च येणार. बघूया कसं करतात, लॉजिक शिका. दोन एपी आहेत, फक्त दोघांचा डिफरन्स कॉमन आहे. आता लक्ष द्या बेटा, मी आता याच्यानंतर घेत नाही दुसरा, कारण खालून क्वेश्चनची टाईप बदलते. 12 पर्यंत चलो आपलं रडगाणं होतं. 13 पासून पुन्हा नवीन टाईपचे क्वेश्चन्स आहेत. हे डिव्हिजिबिलिटी वाले क्वेश्चन मस्त असतात हे. ते पण एपीने सॉल्व्ह होतात. काय म्हणते बघा, लेट फर्स्ट एपी काय असेल, त्याची आपण फर्स्ट टर्म A1 मानू. काहीतरी मानावं लागेल ना, आणि त्याचा डिफरन्स डी मानू. सेकंड टर्म, सेकंड एपी, त्याचा फर्स्ट टर्म A2 माना, कारण 2 एपीज वेगवेगळे आहेत, फक्त डिफरन्स कॉमन म्हणले, फर्स्ट टर्म कॉमन म्हणले नाही कोणी. आणि याचा डिफरन्स डी ठेवा. आता काय करायचंय, दोघांचे 100 टर्म्स घ्यायच्यात. तर बघा, फॉर फर्स्ट एपी आपल्याला काढावं लागेल A100 टर्म. तर काय येईल, फर्स्ट टर्म प्लस 100 मायनस, आता डायरेक्ट लिहिता येते, A1 प्लस 99 ली. ठीक आहे. अँड सेकंड साठी फॉर, आता इथं तुम्हाला लिहावं लागेल सेकंड एपी. चला, A2 प्लस 99 डी सेम आहे फॉर सेकंड एपी. अरे एवढा राग आला कापटायला. लक्ष द्या इकडं. आता आपल्याला काय म्हणते, दोघांमधला 100th टर्मचा डिफरन्स 100 आहे. अकॉर्डिंग टू क्वेश्चन काय म्हणतो, दोघांच्या 100 टर्मचा डिफरन्स. तेव्हा ही 100 टर्म पहिल्याची मायनस केल्यावर हे पण बदलेल ना. हा डिफरन्स किती आहे 100. तर आनंदात आनंदात हे दोन मरतात. तर A1 मायनस A2 ची व्हॅल्यू किती आलेली आहे 100. हे एक व्हेरिएबल कंडिशन आहे, ह्याला एक नंबर द्या. नाव कॅल्क्युलेट 1000 टर्म्स. तर पहिल्याची किती येईल, A1 प्लस 999D. कळलं, छान. त्याला मग 2 म्हणा. अँड A2 प्लस 999D, डिफरन्स तर फिक्स आहे ना 3. आता तुम्हाला याचा डिफरन्स काढायचा आहे. बघा, मग आता दोघांचा डिफरन्स घ्या. पहिला मायनस दुसरा
चेंज करायला. डिफरन्स माहित नाही सर, काढायचा आहे. मेलं हे? A1 मायनस A2 डिफरन्स आहे. फ्रॉम 1 तो डिफरन्स फिक्स आहे ना? तर हा पण डिफरन्स 100च राहील. इट्स अ गुड क्वेश्चन. 13 आपण उद्यापासून बघू. तर भरपूर क्वेश्चन झाले आज, मजा आली. चल.